नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, गाळलेल्या जागा कंसातून शोधून लिहा 6 गुणांसाठी। कंसात शब्द दिलेले आहेत, योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा पूर्ण करायच्या आहेत। उत्तरांसहित वाचू। 1. ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे। 2. यंत्रे कार्यक्षम राहावीत म्हणून त्यांची योग्य ती काळजी घ्यावी। तिसरे विधान, गुंतागुंतीच्या यंत्रांची रचना क्लिष्ट असते। चौथे विधान, पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय। घर्षण बल हे नेहमीच विरोधात कार्य करते। 6वे विधान, आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार वर्तुळाकार गतीने उडते। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, आमच्यात वेगळा कोण 3 गुणांसाठी। 1. डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू, वाहता वारा। वेगळा आहे वाहता वारा। 2. सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल। वेगळा घटक आहे पेट्रोल। 3. पृथ्वी, चंद्र, मंगळ, सूर्य। वेगळा घटक आहे सूर्य। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, योग्य जोड्या लावा 3 गुणांसाठी आहे। अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे, मध्ये उत्तर लिहायचं आहे। 1. घरंगळणारा पदार्थ, त्याचा ब पर्याय आहे गतिज ऊर्जा। 2. ताणलेला बाण, त्याचा क पर्याय आहे स्थितीज ऊर्जा। 3. सूर्यप्रकाश, त्याचा अ पर्याय आहे उष्णता ऊर्जा। प्रश्न दुसरा अ, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी। 1. कंपन म्हणजे काय? उत्तर, एखाद्या गोष्टीचे जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा कंपन होणे असे म्हणतात। 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात? छाया निर्मितीसाठी प्रकाशाचा स्रोत, अपारदर्शक वस्तू आणि सपाट पृष्ठभाग या बाबींची आवश्यकता असते। तिसरा प्रश्न, युरेनस ग्रह घरंगळत चालल्यासारखा का दिसतो? चौथा प्रश्न, चाल शोधून काढण्यासाठी वापरण्यात येत असलेले सूत्र लिहा। चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ। 5वा प्रश्न, कायम चुंबक कशापासून बनवतात? निकेल, कोबाल्ट आणि लोह या धातूंच्या मिश्रणातून कायम चुंबके बनवतात। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, व्याख्या लिहा। 1. कंपन, एखाद्या वस्तूचे जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा त्याला कंपन असे म्हणतात। दुसरा प्रश्न, गुरुत्वीय बल, पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात। तिसरी व्याख्या लिहायची आहे हरित ऊर्जा, ज्या ऊर्जा स्रोताच्या वापराने कार्बन आणि त्याचे घटक उदाहरणार्थ मिथेन यांसारखे हानिकारक घटक बाहेर पडत नाही अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा म्हणतात। चौथे, वर्तुळाकार गती, गतिमान वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असतील तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात। 5वे, प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाच्या स्रोतापासून निघणारी किरणे ज्यावेळी वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात तेव्हा त्याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 10 गुणांसाठी आहे हा प्रश्न। प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 मार्क मिळतील। 1. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालीमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात? उत्तर, आकाशात उडणारे पक्षी आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात। बहुतेक पक्षी रेषीय गती दाखवतात। घारीसारखे काही पक्षी वर्तुळाकार घिरट्या घालताना दिसतात। दुसरा प्रश्न, कंपन म्हणजे काय? एखाद्या वस्तूचे जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा त्याला कंपन होणे असे म्हणतात। कंपन पावत असलेल्या वस्तूमध्ये एक गती असते। तिसरा प्रश्न, यंत्रांची निगा कशी राखली जाते? उत्तर, यंत्रे वापरून झाल्यावर ती स्वच्छ पुसून ठेवली जातात। जे भाग एकमेकांवर घासले जातात त्यांना वंगण लावले जाते। वापरात नसताना यंत्रावर धूळ बसू नये म्हणून ती झाकून ठेवली जातात। हवामानाचा परिणाम होऊन यंत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्या धातूंनी बनवलेल्या भागांवर रंग दिला जातो। यंत्रे कोरडी ठेवली जातात। चौथा प्रश्न, गुंतागुंतीचे यंत्र म्हणजे काय? ज्या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात अशा यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे असे म्हणतात। अशा प्रकारच्या यंत्रांची रचना क्लिष्ट असते। 2-3 साधी यंत्रे जोडून देखील गुंतागुंतीची यंत्रे तयार केली जातात।
आणि 5वा प्रश्न आहे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना कराल? प्रश्न 4 अ शास्त्रीय कारणे द्या. 6 गुणांसाठी 3 प्रश्नांची शास्त्रीय कारणे द्यायची आहे. पहिला प्रश्न चंद्राला उपग्रह म्हटले जाते. उत्तर चंद्र पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करतो. स्वतःच्या अक्षाभोवती देखील तो परिवलन करतो. पृथ्वी हा ग्रह आहे जी खगोलीय वस्तू सूर्याभोवती न फिरता ग्रहाभोवती फिरते त्याला उपग्रह म्हणतात. म्हणून चंद्राला उपग्रह म्हटले जाते. नंतर आहे दुसरा प्रश्न गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर पाहू. उत्तर कारण गुरु हा प्रचंड आकाराचा ग्रह आहे. तो अतिशय वेगाने फिरतो. त्यावर सतत वादळे होत असतात. म्हणून गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. आणि तिसरा प्रश्न आहे कॅरम बोर्डवर पावडर टाकतात. या प्रश्नाचे उत्तर पाहू. उत्तर कारण कॅरम खेळताना बोर्डवरून सोंगट्या चटकन घसरल्या पाहिजेत. म्हणजेच त्यांच्यातले आणि कॅरम बोर्ड मधले घर्षण बल कमी झाले पाहिजे. घर्षण बल कमी झाले की सोंगट्यांची गती वाढेल. यासाठी बोर्डाचा पृष्ठभाग पावडर टाकून गुळगुळीत करतात. त्यानंतर आहे ब प्रश्न प्रकाशाचे परावर्तन याची सुबक आकृती काढा. या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीची आकृती तुम्हाला काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.